इकडं यांचं काय चाललंय मगाच्या पासन सासरं जावंय त्या खेकड्याच्या माग पळतात दोघं बिस्किट खायला देता बिस्किट खायला देता आव ते घरात चालला आव ते पळाला घरात चालला पळाला काय धर ती काय ऐकणार आहे काय तुमचं हो कसलं डेंजर नका करतय हात धरण इकडं ना बघा दाजींनी आणलेत खेकडं तर अयो धरला गय आवाज चाव नाही किती ताकद आहे बघा की हातून हे तर करते हिर लागते नकोय ताई बाजूला हो भीती का हा इकडं ना नांगी काढली अचानक आल्यात की पण घेऊन इकडं आम्ही चहा पाणी करावं म्हणलं आता बघा 5 वाजून गेले तर दिवस मावळायला चाललेला आहे म्हणलं आता चहा पाणी करावा म्हणून आपलं मी आवरत होते पाणी हे भरलं बघा आत्ताच आणि आवरती तर ह्या दोघांचा कालवा इकडं गेला पळपळ तिकडे गेला पळपळ म्हणलं कुठेही सासर जावाय पळापळी करायला लागलेत काय माहिती काय करते ती हा तर इकडं आज खेकड्याची भाजी बनवायची मस्त अशी इकडं चाललंय ह्यांचं खेकडं धुवायचं काम पहिलं दाजी कधी सकाळी गेलत नदीला ते अजून किती आहेत त्याच्यात अजून हाय पळापळी ह्या दोघांची खेकडा पळाला की पळतात माग हा का तशा मग काय माझा भैया दुपारीच गेला बघा त्याचं मित्र पण होता ना संग त्यांना जायचं होतं काम ही होती त्याच्यामुळे गेली तिघं पण गेली आणि तुर कसा करतोय गेली खेकडा पळायला लागला की राधिका घरात निघून पळती फास्ट तिला माहिती तिच्या गावाला नदी या खेकडं त्यांच्या घरी सारखं असत हा का ना राधिका खाते का तू तर चला काय नाही म्हणलं यांचं काय चाललंय ते बघावा लय कालवा चालला म्हणून डायरेक्ट मी कॅमेरा घेऊनच आली रात्री चांगला मस्त असा बर्थडे सेलिब्रेट केला बघा आम्ही घरच्या घरीच आणि आज सकाळी काय केलं आपण डोसा केला उत्तप्पा केला डोशाबरोबर खायला नारळाची चटणी केली मागच्या वेळेस नारळ आणला नव्हता तर आम्ही बटाटी केलती पिवळा बटाटा केलता उकडून ह्यावेळेस केली चटणी मस्त अशी सगळ्यांना नाश्ता दिला सगळ्यांना खायला घातलं भैयाचं मित्र होतं भैया होता ही सगळी आपल्या घरची सगळी होती सगळ्यांनी खाल्लं पिलं निवांत आराम केला नंतर ना वांग्याची भाजी केली चपात्या केल्या जेवण केलं आणि पाणी वगैरे भरून घेतलं म्हणलं आता चहा पाणी करावं आणि स्वयंपाकाला लागाव तर चला काय झालं हा रक्त नसतंय बिना रक्ताचा प्राणी म्हणलं तर खेकडा प्राणी का ते काय बरं प्राणी कसं म्हणायचं काय बी मन म्हणतात आहे का नाही चला असं द्या तायशा कुठे गेली सुनबाई आली हो इकडं सुनबाई आली हो कशी चालली हो
कशी चालली या मांजर येते बघा घरी, शेजारची तिकडच्या वस्तीवरची हाय, रोज येते घरी. आम्ही तिला सुनबाईच म्हणतोय. होय तायशा? हा काय करते तू? दिवाण नीट नका करते. हा ताईची चालली इकडं साफसफाई, इकडं फॅन पण चालला या, ऊन पण घरात आहे, आणि इकडं चाललाय TV. हा गाणी लावल्या ती, TV चाललाय, आणि TV काय सकाळपासून चालू आहे तसं त्याचं चाललंय काम. पण ताशा तुला मी राहू दे म्हणते. राहू दे म्हणते ग, आराम कर जरा. हा झालं राहू दे म्हणून तसं तसं तायशा काम करत राहते या. काम केलेलं चांगले आपण लय पण करू नको. परत संध्याकाळी मम्मी डोकं दुखतंय, मम्मी पाय दुखतोय या, मम्मी हे दुखतंय, मम्मी ती दुखतंय या. मग हाय तर पप्पा हाय तर मी हाय, आपल्या इकडून तिकडून हाय का नाही. कुठे गेली काय? खेकडं बघती, खेकड्याला बघून पळती आणि खेकडं बघती या. येदोच्या टायमाचं वातावरण बघा कसलं भारी दिसतंय हाय का नाही. आका कुठे गेली? म्हणती या तुझं काय? ये इकडं. आराम करतोय ती. पप्पांनी सकाळी सहज हाणायला गेलं, त्याच्या पायावरच लागला दगड. इकडं ना मी आपली गवार ही लावली, सगळं भिजवून घेतलंय बघा मस्त असं. बघा गवत लय आलं याच्यात, पण आता गवत काढावं लागेल. 2-3 आहे तर सकाळी मी तंबाटी तोडायला गेली तेव्हा बघितली. तो ती येल ती ही आणलेलं काय ती घेवड्याचा घरनं बी आणलेलं. हा बक्की कसला आला या, कसला पांगलाय. इकडं कारली तांबाटी संपली आता. इकडं पण पाणी आलतं बघा. ठीक आहे. मी उघडी करून ठेवल्या ती हो. ही एक आहे, ही एक आहे, हित एक आहे. हा सगळीकडे फुलं पण आल्या ती बरीच लागल्यात, पण कोण जास्त माझ्याशिवाय कोण आवडीने खात नाही, त्याच्यामुळे घेवड्याचं येईल. पाणी इथं नाही ह्याला जाईन ना म्हणून इकडं पाणी लावते, नाही तर इकडं पाण्याची काही गरज नाही. कसला पांगला या, पाणी पण भेटतंय ह्याला. हा गहू पण आहे. तिकडचं नाही एवढं काय, दोन्ही पण आलं, पण ही लय भारी आलाय. मी नारळाच्या बुडात लावला होता, त्यांनी गावता बरोबर येल पण उपटून काढला. आता नाही, आता पावसाळ्यात द्यायचं बी खाऊन. मी शेंगा ठेवलेत की तिथे लावायचं नारळाच्या बुडाला, बरोबर त्याच्यावर जाते ते शेंगा तोडाय गावते. तसंच करण्यासाठी मी तिथं लावला होता, पण तुमच्या दाजींनी ते गवत काढायला गेलं बुडातलं, ती येल पण काढला उपटून. ह्याला वय काय ना, आले तर आले, नाही आले तर नाही आल्या. तसं पण आताच नसतंच ना, परत लावायचं. कांदा राहिलेला आपला काढायचा आहे थोडा, 2-3 वापर राहिल्या तर. बाजार आलाय म्हणत्यात, गेलाय म्हणत्यात. चला जाऊ दे, आता चहा करते मी आणि स्वयंपाकाला लागते. आपलं यारवाळी स्वयंपाक करून घ्यावा, 2 दिवस झालं लय उशीर होतो या स्वयंपाकाला. काय चाललंय ह्यांचं, अजून काहीतरी म्हणतात बोलतात, बघू आपण. हिला लयच भारी फुटलंय गुलाब, घेतला कसलं फुटलं या. हा तिथलं लावलेलं आता ह्याला नाही, याच्यातून काढून आहे ना पावसाच्या टायमाला लावायची, पिशवीत लावायचं आधी. मागच्या वेळेस पण असं चांगलं फुटलं मी डायरेक्ट जमिनीमध्ये लावलं, पण ते आल्यावर झालं, परत सगळं जळूनच गेलं, नाही आलं. चांगलं चिटकलंय म्हणलं आता नाही जात, पण गेलं सगळं. त्याच्यामुळे आता आधी पिशवीत लावायचं आणि मग म्हणते उठलं वैर काय बसलाय रस्त्याला राखण वैर. गाडी कुणाची ती कुणाची नाही, गाडी अडवायला बसला या. तात्या आले, तात्यांना अडवायला बसलाय वय. हा होय र, कसा बघतोय हो होय र म्हणत्या आमचा मोंट्या. चला असू द्या, काय नाही, बसलाय ती. तात्या आलेत, तात्याला बघत इकडे सगळीच बसली खेकडं जायला. आता काय खेकडं राहत नाहीत. ओय ओय अरे तिथंच राहतात की रोजचं माणूस, तुला कळ ना का काय मोंट्या. आता खेकडं काय राहत नाहीत का.
माणूस बसले धुवायला. होय म्हण. चला चाललंय त्यांचं आता. मी करते व्हिडिओला हिताची. बाय बाय. जे खातात तेच घ्या, काय पण नका घेऊ. आहे का नाही राधिका? तू काय करते?